या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 2359 1259. सोलापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येईल अशी वल्गना करणाऱ्या पालिकेकडून अक्कलकोट रोडवरील किसान नगर संकुलमधील रहिवाशांनी थेट पिण्याच्या पाण्यासाठी अक्कलकोट रोडवर रात्री 9:30च्या सुमारास रास्ता रोको केल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. अक्कलकोट रोडवरील किसान नगर संकुलमधील रहिवाशांना गेल्या 7-8 दिवसांपासून पाणीच पुरवठा न झाल्यानं संतप्त नागरिकांनी गुरुवारी रात्री पाण्यासाठी आंदोलनाचं हत्यार उपसलं. महापालिकेनं आमच्याकडून इतरांसारखे टॅक्स वसूल करते, मग आम्हाला शहरातील रहिवाशांप्रमाणे 3 दिवसाआड पाणी पुरवठा का करत नाही? याशिवाय येथील रहिवाशांना पाणी पुरवठा गढूळ आणि कमी दाबानं होतोय. अवेळी पाणी पुरवठ्यानं येथील रहिवाशी पुरते वैतागलेत. आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही असा इशारा येथील रहिवाशांनी दिल्यानं पेच निर्माण झालाय. आता पालिकेचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहून पाणी पुरवठा अर्ध्या तासात सुटेल अशी माहिती दिली. असं असलं तर येथील नागरिक समाधानी नाहीत. वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन आमची समस्या जाणून घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही असा इशारा दिल्यानं प्रशासनासमोर पेच निर्माण झाला. किसान संकुलमध्ये मी राहत आहे. महिलांना पाणी सोडायचं किती वाजता, काय वाजता, त्यांचं अधिकाऱ्यांचं काम आहे की नाही? त्यांना टायमिंग नाहीये. सोडलं 9ला पाणी सोडला की फक्त 2 तास 11 पर्यंत पाणी सोडताय, पुन्हा 11ला पाणी बंद करताय, पुन्हा रात्री 1:30ला 2ला पाणी सोडताय. 4 घराला पाणी येत आहे, 4 घराला पाणी येत नाहीये. म्हणून आम्ही इथे सगळेजण उपोषणला बसलेला आहे. आमचं काय असेल ते आम्हाला सहकार्य करू द्या, नाही तर आम्ही इथलं उठणार नाही. तुमची मागणी काय आहे यामध्ये? तुमची मागणी काय? 8 दिवसाला पाणी सोडत आहे. आम्हाला 8 दिवसाला पाणी नको आहे. 5 दिवसाला पाणी पाहिजे आणि वेळेवर पाणी पाहिजे. याबाबत तुम्ही कोणाला तर सांगितलं का? सगळ्यांना आम्ही अधिकाऱ्यापासून नगरसेवकापर्यंत सगळ्यांना जाऊन सांगून आलोय. झोन पर्यंत जाऊन सांगून आलेलो आहे. तरी पण आमची कोणी दखल घेणं झालंय. म्हणून आम्ही आता इथं रस्त्यावर उतरलेला आहे. किती दिवस झालं तुम्ही सांगून? आता आम्ही सांगून 15 दिवसाच्या 2 महिन्याच्या खाली झालं. 1 वर्षाचा वर आहे. तरी पण आज सोडतो उद्या सोडतो असं म्हणल्यानंतर आम्ही माघारी घेतलोय. आज पाणी सोडल्यानंतर 2च तास पाणी सोडलंय. सगळ्यांनी बायका काय केलं, वरचं पाणी सोडल्यानंतर खाली प्यायला सगळ्या रिकामं केलं आणि पाणी बंद केलंय. कुणाच्या घरी पाणी आणायला जायचं आम्ही? आता सगळ्यांनी एकमेकाच्या घरातलं पाणी घेऊ लागलं. आणि तुम्हाला कसं येतोय पाणी? चांगलं आहे का? शुद्ध येतंय? आणि थांबा, पाणी पण दूषित पाणी येत आहे. पाणी भरल्या दुसऱ्या दिवशी लेकरांनी पाणी पिलं की लेकरांना पोट दुखायचं, जुलाब लागायचं, असले काम करू लागले. आणि टॅक्स कमी घेतात का त्यांनी? महिन्याला एकदा टॅक्स, वर्षाला एकदा टॅक्सला जर कोणी सोडत नाही त्यांच्या घरी येऊन त्यांनी नळ कॉक बंद हे करून जातात, सील करतात. हे अधिकारी कोण आहे? त्यांना आम्ही बोलवल्याशिवाय उठणार नाही. चावीवाला वगैरेंशी बोलणं झालं? चावीवाल्याशी बोलणं झालंय. त्यांना येतो म्हणून कोणतरी एक अधिकारी आले तिथं, झोनवाले इथं आलेला आहे. त्यांनी काय म्हणले तर ते चावीवाल्याला बोलून बरोबर 4 तास झालं, त्याचा अजून पत्ता नाही आहे. नाव काय अधिकाऱ्याचं वगैरे माहिती का? कावळे म्हणून आहे. पाणी सोडणारा शेखर म्हणून आहे. बरं, तुम्ही उपोषण कुठं बसला? इथं किसान संकुलच्या मध्यभागी रोडवर बसलेला आहे. संपूर्ण किसान संकुल पाणी गढूळ येतंय का? गढूळ पाणी येतंय, वेळेवर पाणी नाही, पाणी प्रेशर येत नाही. कोणी अधिकारी इथं येऊन लक्ष देऊन गेले? अधिकारी, नगरसेवक कोणी येऊन दखल घेणं झालेत आणि पाणी सोडलेत. गेल्या वेळेस पाणी सोडलेत, पाणी प्रेशर येणं झालेत. आपल्याला पाण्याचं कसं ना प्लग लावायला गेलेत, एकट्यांना शॉर्ट बसले. जर त्यांच्या घरातल्या कुणाला काय झालं तर कोण अधिकारी येणार आहेत का पाणीवाले येणार आहेत? कोण येणार आहेत? ते आम्हाला न्याय देऊन जाऊ दे. बरं, आता तुमची मागणी काय मग या बाबतीत? पाणी आम्हाला वेळेवर पाणी प्रेशर पाहिजे. पाण्याचाच प्रश्न मिटवायचा. एवढं मुतल्यासारखं पाणी येते नळाला. आपला नंबर दे. नाही, मी इथंच राहिला. माझा मित्र महाजनी S195. मी त्यांचा मुलगा आहे. माझा मित्र आहे बिहार न्यूजला, त्याला पाठवतो. लोकमतवाल्याला पण पाठवतो. रातभर पाणी भरत बसायचं. पाणीला टाइम नाही आम्हाला. दिवसभर आम्ही काम करून रातभर पाणी भरायचं, पाणी पण येत नाही. आमच्याकडे ना 8 ते 10 दिवसाला एकदा पाणी येतंय.
येते ते येते संपूर्ण रात्रभर पाणी येते. म्हणजे रात्री 2ला सोडते, 1ला सोडते, त्यांच्या मनाला येईल तेव्हा पाणी सोडतात. आणि इथं सोडताना प्रेशर मुळात नसतोच आहे. तिथं वर विचार केला तर वळणं कमी आहे, आम्ही काय करावं असे उडाउडीचे उत्तरे देतात. जवळजवळ आमच्या 4 महिने झाले हीच ओरड चाललेली आहे. ह्याच्या अगोदर सुद्धा ओरड होती. मध्ये आम्ही जाऊन भेटल्यानंतर अधिकारी करतो फक्त करतो म्हणून आश्वासनं देतात. कोण काम करायला तयार नाही. पाणी व्यवस्थित येईना. त्यामुळे आता जनक्षोभ इथं उसळलेला आहे. उद्या काहीतरी झालं तरी ते कॉर्पोरेशनचं प्रशासनच हे पाणी पुरवठ्याला जबाबदार राहील. आणि पाणी व्यवस्थित प्रेशरने सोडलं तरच आमच्या इथं हे होणार आहे बघा. आणि अंतर्गत पाईपलाईन बदलतो, हे करतो, फक्त आश्वासनं मिळत आहेत. कुठलेही कामकाज इथं करत नाही. जवळजवळ आमच्या कॉलनीत 500 घरं आहेत. 500 घराचा टॅक्स घेते कॉर्पोरेशन. त्या ह्याच्याने पाणी पुरवठा पण करत नाही. आम्हाला मूळ पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे. पाणी पुरवठा होत नाही. रात्रभर जागरण करून दुसऱ्या दिवशी आमचा कामाचा खेळ खंडोबा होत आहे. आणि चावीवाल्याला वगैरे फोन केला तर तो चावीवाला सुद्धा फोन उचलत नाही. आणि या इथं पाणी सोडायला टायमिंगच नाही. त्यामुळे पाणी कधी सोडते तर काय नाही सांगता की ना. रात्री पाणी सोडल्यानंतर आम्ही काय करायचं इथं. कुठले अधिकारी तर उचलत नाही. साधा चावीवाला फोन उचलत नाही तर आम्ही काय टॅक्स भरून तर काय उपयोगाचं इथं कॉर्पोरेशनला. कुठल्या अधिकाऱ्यांना तुम्ही फोन लावला होता? हो इथं कोणे मॅडमना वगैरे लावतो आम्ही. चावीवाल्याला फोन लावतो. चावीवाला पण फोन उचलत नाही. ते कोणच रिस्पॉन्स देत नाही. मग आता रात्री आम्ही काय करायचं. प्रेशरच नाही पाण्याला. हे 6-8 घराची एक लाईन असते. त्याच्यात फक्त 2 घरांना येते. मागच्या 6 घराला पाणी येत नाही. आणि हे सांगायचं कोणाला हेच समजेना. आणि ते चावीवाल्याला विचारल्यावर वळणं लेवल कमी आहे, आम्ही काय करा. लेवल नाही तर सोडता कशाला इथं पाणी आहे. आम्हाला सोडलं म्हणून काय ओके आमचे हे करणार आहे का. किती टक्के भरले. 100%. पाणी काय येत नाही सिटीला. आम्ही क्लिअर कट आमचं महापालिकेचं टॅक्स काय येत नाही पाणी. हे पाणी यायला पाहिजे. 100% उजनी भरून पंढरपूरचे मंदिर सगळे पाण्यात खाली गेले. मग ह्याचा तुम्ही विचार करा. इकडे का पाणी येत नाही. यायला पाहिजे पाणी. हा टॅक्स भरतो आम्ही. जुनी पावती घेऊन भरतो आम्ही. आता परवा नवीन पावती आली भरले आम्ही. लेवल नसल्यामुळं पाणी यायला उशीर झाला. 4 वाजता पाणी सोडलेलं होतं. तरी आता 9 वाजता लेवल आलेली. 4 मीटर लेवल आलेली. तर पाणी येईल अर्ध्या ते 1 तासामध्ये इथं पाणी येईल. पण 4ला पाणी सोडलेलं अर्ध्या तास अगोदर. आता 1.5 तास झाला. पण त्या पाणी पुरवठ्याला उशीर होणार नाही. पाणी व्यवस्थित येईल यासाठी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून नियोजन करतो. पाणी तक्रार आहे. तक्रार नाही. तुमच्या कर्मचाऱ्याची पण तक्रार आहे ना. तुमच्या वरिष्ठ अधिकारी त्याला बोलून घ्या. मला फोन आल्याबरोबर 15 मिनिटांनी आलेलो आहे. यांच्या खालचे जे अधिकारी आहेत. बरं मग काय म्हणतो हे नागरिकांना काय म्हणतो. आता उपोषणला बसलेले आहेत. या नागरिक यांना काय म्हणून आव्हान देतो. आणि उठत नाही म्हणून म्हणाले ते ना यांच्या बाबतीत. पाणी येईल. अर्ध्या तासामध्ये पाणी येईल. पुढच्या पाण्याचं पण गढूळ पाणी पण येत आहे म्हणून यांची हे आहे. सॉल्व करून घ्या तुम्ही. 4 दिवसासाठी आणि आज गेलो तुम्ही जो आम्ही इकडे गेलो नाही. कायमचा परमनंट इलाज. मी काय म्हणतो सोलापूरची ऍप आहे. सर्वांनी तक्रारी टाका. आपोआप कारवाई होते कोणत्याही कर्मचाऱ्यावर. टाकले मग चला आयुक्त कुठलाही फॉर्म लिहिलं तर आपण त्या सोलापूर लिहितो. महानगरपालिका आपली सोलापूर येते. आता सोलापूर सिटीमध्ये घोंगडे वस्तीमध्ये 3 दिवसाआड पाणी आहे आणि इकडे आपल्याला 6 दिवस 7 दिवसाआड पाणी आहे. 7 दिवसाआड पाणी आहे का. त्यांना काय त्यांनी 12,000 टॅक्स भरतात आणि आम्ही 4,000 भरतोय का असं नाहीये. टॅक्स तर आम्ही तेवढाच भरतोय. नियमानं जेवढा स्क्वेअर फूट जागा वापरतो तेवढाच टॅक्स भरतोय. आमच्याकडे साफसफाई नाही तरी आम्ही पहिला मूलभूत आमचं पाणी आहे. पाणीशिवाय काय होत नाही. मी माझ्या घरी माझ्या आईला शॉक बसलाय या पाण्याच्या लपड्यामुळे. एखाद्याचा जीव काय बरोबर महानगरपालिका जबाबदारी घेणार आहे का याची. घेऊ शकत नाही. तुम्ही जबाबदारी घेतला पण जीव परत आणू शकत नाही. त्यामुळे वेळ असताना तुम्ही करा. जर आज आम्ही ज्या लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करते तोपर्यंत ऐका. ज्यावेळी आमच्या मनात त्या भावना उसळल्या आणि आम्ही कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने बोलू लागलो त्यावेळी लोक हिंसक आहे असं म्हणू नका तुम्ही. त्यामुळे आता होईल जेवढ्या लवकर होईल तेवढं तुम्ही ते पाण्याचा विषय सॉल्व्ह करा. 4 मीटरशिवाय पाणी सोडू नका.
आयुष हॉस्पिटल डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मतदा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मूळव्याध, भगंदर, नासूर यावर इलाज. याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुद्दद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक, फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मतदा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97.